रस्त्यांवर मुलींनी चालायचं की नाही आणि लोकांना कायद्याचा धाक उरलाय की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अशी एक घटना घडली। ही घटना आहे मुलींच्या छेडछाडीची। त्याचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल झालाय। पण सर्वात धक्कादायक म्हणजे हा व्हिडिओ पाहून एका नेत्याने जे वक्तव्य केलंय ते देखील अत्यंत संतापजनक आहे। पाहूयात कुठे घडलाय हा सगळा प्रकार या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। अंधाऱ्या रात्री मुलीची छेडछाड। मुलींनी रस्त्यावर फिरायचंच नाही का? छेडछाडीवर हा नेता असं कसं बोलू शकतो? अंधारी रात्र, आजूबाजूला चिटपाखरूही नाही अशा या सुनसान चिंचोळ्या निर्मनुष्य गल्लीतून या दोन मुली चाललेल्या आहेत। कायदा आणि सुव्यवस्थेवर त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून त्या एक एक पाऊल पुढे टाकतायत। पण कसलं काय, त्या मुलींचा जरी कायद्यावर विश्वास असला तरी हा जो मुलगा त्यांचा पाठलाग करतोय त्याला कायद्याचा कसलाही धाक नाही। त्यातून त्यानं जे कृत्य केलं ते संतापजनक आहे। या बाजारपुणग्या भामट्यानं या मुलींसोबत जे काही केलंय ते आम्ही तुम्हाला दाखवूही शकत नाही आणि म्हणून आम्ही ते ब्लर केलंय। ही घटना आहे बंगळुरूच्या सुद्धा गुंडेपल्ल्या भागातली। त्या बंगळुरूतली जिथं संपूर्ण भारतातूनच नाही तर जगभरातून अनेक जण नोकरीसाठी वास्तव्य करतायत। हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाल्यावर सरकार खडबडून जागं झालंय। आता छेडछाड करणाऱ्या तरुणावर कठोर कारवाई होईल असं वाटत असतानाच कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी जी मुक्ताफळं उधळली आहेत ही अत्यंत संतापजनक आहेत। अशा मोठ्या शहरात अशा घटना घडतच राहतात। जी काही कायदेशीर कारवाई करायची असेल ती करू। आयुक्तांना पेट्रोलिंग वाढवण्याचे निर्देश दिले आहेत। एकतर कोणत्याही मुलीची छेड काढणं हा गंभीर गुन्हा आहे, पण कुणी असं कृत्य करत असेल तर त्याला कायद्याचा धाक उरला नसल्याचं ते धडधडीत उदाहरण देखील आहे। पण त्यातही अशा भामट्यांना ज्यांनी अद्दल घडवायला हवी ते सरकारचे प्रतिनिधीच जर अशी असंवेदनशील वक्तव्य करत असतील तर त्यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।